सगळ्या भोंगळ कारभार आहे। रात्री 2:30 वाजता ते 3 वाजता पाणी सोडलं, त्या पाणी सोडणार याचं कुठल्याही आधी सूचना ही कोणालाही देण्यात आली नव्हती। त्यामुळे इथं प्रत्येक नागरिकाची गाडीपासून त्याच्या स्वतःचा जीव वाचवणं खूप अवघड झालं होतं। आणि कॉर्पोरेशनची टीम ही 6 वाजता आली आहे। फक्त फायर ब्रिगेडची टीम 4:30 वाजल्यापासून इथं कार्यरत आहे आणि मंडळाचे कार्यकर्ते अशा यांनी मिळून कमी कमी आम्ही 90 गाड्या बाहेर काढलेल्या आहेत। आता 2 व्हीलर 4 व्हीलर लोकांना आता इथे दूध, पाणी, चहा या समस्या आहेत, याही कॉर्पोरेशनने कुठे पूर्ण केलेलं नाहीये। फक्त आश्वासन, शासन आणि आश्वासन याच्या पलीकडे यांचं कुठलंही कार्य नाही। वैभव पाणी पाणी ज्या प्रकारे आलं आणि महानगरपालिकेने ज्या प्रकारे 3-3:30 वाजल्यापासून आम्ही उठलो होतो, तेव्हापासून खाली पार्किंगला होतो आणि मग किती वाजता 6 वाजता पाणी आलं ना, 6 वाजता 3:30 पाणी आलं, पण 6 ला आपल्या आमच्या जुन्या अख्खा जुना खाली गेला, खालच्या घरात पाणी गेलं। तुमचं नाव काय? हिराबाई दत्तात्रय कंदारे। आज जे पाणी आलं होतं कशा प्रकारे रेस्क्यू केलं गेलं? रात्री 2-2:30 वाजता असं कळण्यात आलं की पाण्याचा निसर्ग खूप वाढणार आहे म्हणून असं कळण्यात आलं। त्यामुळे आम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर ज्यांच्या इथे एकता नगरी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ते बाहेर काढून म्हणजे लोकांना जागृत करून त्या गाड्या वगैरे सगळ्या बाहेर काढून त्या पाण्याचा लोड आता थोडा कमी झाला, पण पूर्वी आपल्या आयटीच्या पण वर होता, एवढ्या पाण्याचा लोड होता आणि ते ऐकत नव्हतं, पाणी खेचून घेत होतं, पाण्याचा जोर खूप होता। असं महानगरपालिकेने मदत केली भरपूर। अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या, 2 बोटी पाठवल्या, भरपूर त्यांनी खायला दूध वगैरे भरपूर आता सोय करण्यात आली। त्यांचे पण खूप काम सहकार्य खूप केले त्यांनी, त्यामुळे त्यांचेही धन्यवाद। तुमचं नाव काय? यश शिंदे। पाणी आलं होतं कशा प्रकारे महानगरपालिका पीएमआरडीने मदत केलेली आहे? पहाटे 2:15 दरम्यान पाणी आलं होतं, कल्पना दिली होती की गाड्या सगळ्यांना काढून घ्या। मग अग्निशामकची रेस्क्यूची टीम पण आली होती, सर्वांनी मदत केली। 21 बिल्डिंग आहेत। काही नागरिकांनी सांगण्यात आलं की प्रशासनाने अलर्ट केलं नव्हतं, असं काही झालं होतं? नाही, अलर्ट केलं होतं। मी 3:15 आधी येऊन सांगितलं होतं की वरतून 16,000 क्युसेसनी पाणी सोडणार आहे, तर तुम्ही गाड्या काढून घ्या म्हणून। किती फूट पाणी होतं सकाळपासून? तरी 15 फूट होतं, आता ओसरले पाणी अर्ध्या तासात। गौरव दौंकर। आपण किती वर्षापासून इथे राहतो? मी 2000 सालापासून इथे राहतोय। 2017 नंतर आता पाणी एवढं आलेलं आहे। काय अलर्ट देण्यात आलं? पाणी आलं, दरवर्षी अलर्ट आम्हाला देतात, पण यावर्षी आम्हाला दिला नाही। 3:30 वाजता पाणी आल्याचं आम्हाला कळलं, ते थोडा आगीचा बंब 8 वाजला, त्याच्यामुळे तेच सांगितलं नाही ना। तर अचानक एकदम पाणी आलं, आगीच्या बंबाचा आवाज आल्यावर गचकून जागे झाले, तोपर्यंत लोक इथं खाली जमा झाली होती। मग आम्ही आमच्या गाड्या वगैरे काढल्या आणि 6 वाजता आमच्या पार्किंग मध्ये आमचा एक जिना पूर्ण, मी पहिल्या मजल्यावर राहते, माझ्या घराच्या 4 पायऱ्यात पाणी चढायचं राहिलं होतं, तोपर्यंत तिथे पाणी होतं। असा अंदाज 10 फूट असेल, त्याच्याही वरती असेल पाण्याची टाकी उडली आमच्या। मी पहिल्या मजल्यावर राहते, माझ्या पहिल्या मजल्यावर जवळजवळ 15-16 पायऱ्या आहेत, त्यातल्या 5 पायऱ्या राहिल्या, 4च राहिल्या होत्या। माझं नाव स्नेहल सतीश केसकर। अशा प्रकारे आज पाणी आलं होतं आणि महानगरपालिकेने तुम्हाला मदत केलेली आहे। पाणी 3:30-4 रात्री पहाटेच्या सुमारास आलं होतं, तेव्हा एवढा फ्लो नव्हता। तेव्हा महानगरपालिकेचे माणसं आली होते आणि त्यांनी केली तत्काळ सोय केल्या होत्या, सगळ्यांच्या गाड्या काढायला मदत, जे कोण माणसं अडकली होती त्यांना काढायला मदत केली होती। आता पाणी ओसरले तर ते माणसं सगळं गाड्या पडलेल्या वाहून गेल्या, ते सगळं उचलून आणतायत, सगळं करतायत। आता नाश्त्याची सोय करतायत माणसांना, बाहेर जे माणसं गेले त्यांना राहायची सोय करतायत। प्रशासनाने चांगली मदत केली आहे। नुकसान आता आमचे दुकाने देतात, दुकानांनी सगळ्यात पाणी गेले, कोणालाच वाटलं नव्हतं की एवढा पाण्याचा प्रवाह येईल, वाटलं होतं गुडघ्यापर्यंत येईल, आलं फार 10 फुटापर्यंत पाणी आलं होतं। आता झालंय नुकसान, आता जेव्हा कळेल तेव्हा कळेल, उघडेल तेव्हा कळेल थोड्या वेळाने। तुमचं नाव सांगा? मयूर जगताप।